नमस्कार. नमस्कार नमस्कार. भर्तरीने गोरक्षनाथांची विनंती केली आणि सांगितलं, माझं राज्य मी तुम्हाला देऊन टाकतो, पण मला आता सगळ्यातनं बाहेर काढा आणि एकदा माझ्या दत्तगुरूचं दर्शन करून द्या. हे सांगितल्यानंतर नाथजींनी सर्व पिंगला अदृश्य केल्या आणि त्याच्या नगरात शिरली. विक्रमाची भेट घेतली, त्याला सर्व वृत्तांत सांगितला. भर्तरीची प्रकृती पूर्ववत होईपर्यंत ते तेथेच राहिले आणि त्यांचं मन पालटून गेलं. आणि आता त्यांचं मन पालटून गेल्यावर आता पुढे काय करायचं हे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. की आता भर्तरी जर विरक्त झाला तर पुढे काय? राजयोग अनुभवणाऱ्या सगळ्यांना ही विरक्ती म्हणजे संन्यासी पदच वाटत होतं. मग त्यांना असं वाटलं की आता काय करायचं आपण. पण भर्तरी सगळ्यांनी भर्तरीला ह्याच्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला. त्यावेळेस गोरक्षनाथांनी परत भर्तरीला जे सांगितलं ते खूप लाख बोलायचे. भर्तरी, राजवैभव ही एक अद्भुत गोष्ट आहे. हे गोरक्षनाथांचं वक्तव्य आहे, नीट लक्ष देऊन ऐका. वैभव ही एक अद्भुत गोष्ट आहे आणि त्याच्या त्यागाने तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही अजूनही माघार घेऊ शकता बरं. परत परीक्षेचे आणि कसोटीचे क्षण. तेव्हा ते म्हणाले, मला आता संसाराचा पूर्ण वीट आलेला आहे. भरतरी काय म्हणाले, मला आता संसाराचा पूर्ण वीट आलेला आहे, आता मी मागे फिरणार नाही. तेव्हा त्यांचा निश्चय पाहून गोरक्षनाथांनी भर्तरीला जतीची दीक्षा दिली. भर्तरीनाथांना कोणाकडून दीक्षा मिळाली? गोरक्षनाथ. आणि मग आपली झोळी त्यांच्याकडे सोपवून स्त्रियांकडे भिक्षेसाठी पाठवलं आणि सांगितलं, जा भिक्षा मागून आण. अलख निरंजन घोष करून ते अंतपुरात प्रवेश केला. स्त्रियांनी अनेक प्रकारे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण भर्तरीने आता मागे फिरले नाही आणि अलख निरंजन असं म्हणून भिक्षा घ्यायला गेली. त्यांच्या हेतूपासून त्यांना परावृत्त करण्यासाठी अनेकांनी त्यांना हाकलून दिलं. भिक्षा मागायला गेल्यावर ते गोरक्षनाथांकडे परत आले, तेव्हा मात्र नाथजींना त्यांची संसाराची आसक्ती नाहीशी झाली याची खात्री गोरक्षनाथांना पटली आणि मंत्रयोगाने त्यांचा अशक्तपणा त्यांनी घालवला आणि वायुवेगाने गिरनार पर्वत गाठला. तेथे दत्तात्रयांची भेट त्यांनी घेतली. दत्तात्रयांना सगळं वृत्त सांगितलं आणि गुरु दत्तात्रयाने दोघांनाही प्रेम भराने जवळ केलं. भर्तरीची इच्छा होती की माझे गुरु दत्तात्रय यांची एकदा तरी भेट व्हावी आणि अशा प्रकारे दोघं गिरनारला गेले आणि दत्तात्रयांची भेट त्यांनी घेतली. त्या प्रकरणी मोह स्थिती राया भर्तरीते संपादिते म्हणे, वत्सा श्रम बहुसी आणिले येथे मम वत्से, असो अस्थिती पाहुनी धृती सकला एकामेकाते घोटाळा निवेदनी चित्ती संचियेला तोषा प्रती तरी वरतील. असो आता तुष्ट लक्षण पुढील अध्याय सांगितले. वत्सा गोरक्षनाथा भर्तरी करिता शिनविले तुसा, ऐसे म्हणून कुरवाळीत वारंवार मुखाते. आमच्या या दत्तात्रयाने भर्तरीला या संसारातून बाहेर काढून खऱ्या अर्थाने जीवनाचं शाश्वत सत्य काय आहे ते सांगायचं होतं, म्हणून गोरक्षनाथांना भूतलावर पाठवलं होतं आणि ते काम गोरक्षनाथाने चोखपणे केलेलं होतं आणि परत भर्तरीनाथाला घेऊन ते गिरनार पर्वतावर आले होते. आपण दिलेली कामगिरी गोरक्षाने अचूकपणे केली याचा दत्तात्रयांना प्रचंड आनंद झाला आणि म्हणून दत्तात्रयाने त्याला कुरवाळलं, जवळ घेतलं आणि वारंवार मुखाते त्यांचं मुख घेऊन जणू
आपण दिलेली कामगिरी फत्ते पाडली. गुरु आदेश प्रमाण काय असतो ते गोरक्षनाथांनी परत एकदा दाखवून दिलं. गिरनार पर्वतावर हे 3 दिवस राहिले. गोरक्षनाथांनी दत्तप्रभूंकडे परत जाण्याची परवानगी मागितली. त्याने नाथजींना मच्छिंद्रनाथांना घेऊन येण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे ते गर्भगिरीकडे निघाले. निरोप दिल्यावर दत्तप्रभूंनी भर्तरीला नाथपंथी दीक्षा दिली. भर्तरीनाथांना नाथपंथी दीक्षा दत्तात्रेयाने केली आणि निजकृपेत चिरंजीवित्व दिलं. त्यांना अनेक कला विद्या अस्त्रांचं ज्ञान दिलं आणि त्यांना नाग अश्वत्थाकडे पाठवलं. मच्छिंद्रांप्रमाणे कष्ट घेऊन त्यांनी सर्व दैवत अनुकूल करून घेतली आणि मग दत्तात्रयाने बद्रिकाश्रमात परत एकदा भर्तरीला तपश्चर्येसाठी बसवलं. गिरनार क्षेत्री परतून मच्छिंद्रनाथ कधी येत आहेत याची वाट दत्तात्रय पाहू लागले. इकडे गर्भगिरीवर गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना दत्तात्रयांना निरोप सांगितला तेव्हा मच्छिंद्रनाथांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे आपली वाट आपले सद्गुरु पाहत आहेत. याच्यासारखा दुसरा परमानंद नाही. आणि काही दिवसांनी ते परत दोघ जण गिरनारकडे आले. वैदर्भ देशातून जात असताना ते एका नगरातून कौडिप्यपुरास आले. भिक्षेसाठी निघताना तिथे त्यांना चौकात एक दृश्य दिसलं. हे दृश्य कोणतं होतं हो? ही कथा आणखी वेगळी कलाटणी मिळाली आहे. ही कथा आहे आमच्या चौरंगी नाथांची. ही कथा ऐकताना अंगावर शहारा आहे. लक्ष देऊन ऐका. आपल्या गुरूंनी बोलवले म्हणून गुरुकडे जायला निघाले हे आमचे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ त्या नगरातून जात होते तेव्हा एका चौकामध्ये त्यांना जे दृश्य दिसलं तिथे हातपाय तुटलेले विवळत असणारा एक युवक दिसला. ते देखील शशांकर राजाचे पुत्र कृष्णागर होते. त्याच्या पित्याने त्याची अस्थि अशी भयंकर अवस्था केली होती ती त्या कथेतून समजून घेऊया. राजा शशांकर आणि त्याची पत्नी मंदाकिनी यांना दाम्पत्य नव्हतं. पुत्र संतान नव्हतं. नेहमी ते दुःखी असायचे की माझ्या पोटी दाम्पत्य नाही, माझ्या पोटी पुत्र नाही, अपत्य नाही. अशी वाईट गोष्ट या दाम्पत्याच्या मनाला सतत लागत होती. म्हणून त्यांनी भगवान शंकराची खूप साधना केली आणि इतकी साधना केली की त्या साधनेतून त्यांनी रामेश्वराकडे फिरत फिरत गेले आणि तिथे त्यांनी रामेश्वराची शिवाची एवढी साधना केली की त्यांना स्वप्न दृष्टांत झाला आणि त्यांनी सांगितलं की मी पार्वतीसह वास्तव्य करून आहे, तू इथेच राहा, आमची नित्य पूजा कर, तुला एक छान पुत्र प्राप्त होईल. हे ऐकून या दाम्पत्याला प्रचंड आनंद झाला आणि मग त्यांना एका डोहात एक शिवलिंग सापडलं आणि त्याने त्याची प्राण प्रतिष्ठा केली, मंदिर बांधलं, पुजाऱ्याची नेमणूक केली आणि हेच रामेश्वर आहे या श्रद्धेने त्यांची सेवा करत राहिला आणि त्या स्थानाला लोक संगमेश्वर म्हणू लागले. या संगमापासून जवळच भद्र संगम गावी मित्राचार्य व शरयू नावाचे ब्राह्मण दाम्पत्य राहत होतं. त्यांनाही मूळबाळ नव्हतं. तेही संगमेश्वराची पूजा करू लागले, आराधना करू लागले आणि शशांकर राजा आणि मित्राचार्य विप्र शिव आराधने कालक्रमण करत असताना इकडे विलक्षण प्रकार घडला. एके दिवशी भगवान शंकर आपल्या गणपरिवारासह बसले होते. त्याच वेळेस सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी सुलोचना अप्सरा यांना प्राचारण करण्यात आलं. नृत्य करत असताना शिवजीचं ते दिव्य रूप त्यांनी पाहिलं आणि मनात संग करावा, समागम करावं असा विचार येऊ लागला. त्यांच्या मनात काम वासना उफाळून आली.
तिच्याकडून चुका होऊ लागल्या तेव्हा तिची अस्वस्थता जाणून शंकराने तिला थांबवलं आणि म्हणाले, नसते विचार मनात आणू नको. तुझ्या मनात जे भलते विचार चालू झाले आहेत म्हणून स्वर्गभ्रष्ट होऊन तू भूलोकात जाशील. भद्रसंगम गावी मित्राचार्य शरयू यांची कन्या म्हणून जन्म घेशील. तेव्हा तिने त्याची क्षमा मागून तू श्राप देण्याची विनंती केली असता ते म्हणाले, येथे जन्म घेतल्यावर तू माझी आराधना कर, त्यावेळी मी प्रकट होऊन तुला स्पर्श करीन, तेव्हा तू शाप मुक्त होशील. शिवशापानंतर त्या अप्सरेने मित्राचार्य आणि शरयू यांची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचं नाव कदंबा. ती अत्यंत सुंदर होती. ती उपवार होता तिच्या पित्याने तिच्यासाठी वर शोधण्याला प्रारंभ केला, पण स्वतःच्या विवाहाविषयी इतकी उत्सुक नव्हती. ती नेहमी शिवध्यानात मग्न असायची. एक दिवशी ती दर्शनासाठी देवळात गेली असताना तिला पाहून शंकर कामविवल झाले आणि प्रकट होऊन धरण्यासाठी पुढे सरसावले. घाबरलेली कदंबा तिथून पसार झाली. त्याने तिला गाठलं आणि त्यांच्या स्पर्शाने तिच्या रूपातील सुलोचना अप्सरा खरोखर शापमुक्त झाली. प्रत्येक माणसाच्या जीवनात घडणाऱ्या घटनेला शाप आणि अभिशाप असतात. म्हणून जीवनात प्रत्येक घटना घडत असतात. अनेक जन्मातले ते हिशोब असतात. हे या कथेवरून आपल्या लक्षात येतं. त्यावेळी जो वीर्यपात झाला स्पर्श केल्यावर तो कृष्णेच्या पात्रात पडला आणि नदी स्नानात गेलेल्या शशांकाधराने अर्थ देण्यासाठी कृष्णेचं पाणी आपल्या ओंजळीत घेतलं, तेव्हा ते वीर्य त्याच्या हातात आलं आणि मानवी देहाच्या स्पर्शाने त्या वीर्यापासून त्या ओंजळीत एक सुंदर बालक उत्पन्न झालं. ते पाहून शशांकाला धक्का बसला. शिवदिनी प्रसाद रूपाने अयोनी संभव पुत्र दिला म्हणून त्याला परमानंद झाला. त्याने घरी जाऊन बालक मंदाकिनीला सांगितलं, अगं आपलं बाळ तिच्या हातात त्या पुत्राला दिलं. वात्सल्याने तिचं मन भरून आलं. पुन्हा एकदा पान्हा फुटला. राणीसह ती पुन्हा नगरात परतली आणि म्हणून त्याचं नाव ठेवलं होतं कृष्णाग. पुढे कृष्णागर मोठं झालं. ते रूपवान होतं की त्यांना अनुरूप अशी कन्या मिळेना. त्यांचा विवाह लांबणीवर पडला. त्याच सुमारात मंदाकिनी मरण पावली. त्यामुळे राजाला एकटेपणा असह्य झाला. त्याने चित्रकूटचा राजा भूजध्वजाची कन्या भुजावतीच्याशी लग्न केलं. लग्नाच्या वेळी ती 13 वर्षाची होती. आपल्याला सावत्र पुत्र आहे हे तिला माहित होतं, पण तिने त्याला कधीही पाहिलं नव्हतं. एके दिवशी शशांकर शिकारीला गेला असताना ती महालात एकटी होती. त्यावेळी कृष्णागर पटांगणात पतंग उडवत होता. कथेला एक वेगळं वळण लागते, लक्ष देऊन ऐका. कृष्णागर पतंग उडवत होता. त्या समय त्याचं सौंदर्य पाहून तिने दासीला पाठवून त्याला बोलवून घेतलं. ही माता हो कृष्णांगराची, लक्ष द्या. इतका सुंदर होता कृष्णांगर दिसायला. ओतप्रोत सौंदर्य सांडत होतं. तो सात्विकपणा चेहऱ्यावर होता आणि तिला वाटलं सुंदर पुत्र आहे हा 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 हा. म्हणून दासीला बोलवून त्यांनी त्याला बोलवून घेतलं. कारण तिची काम वासना ती प्रेरित झालेली. इतक्या सुंदर पुत्राबरोबर आपण काम वासना करावी हा विचार तिच्या मनाला शिवला स्पर्श केला. आणि आपल्या पुत्राकडे काम वासना करण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली. तिने प्रकट केलेली इच्छा त्या पुत्राने नाही स्वीकारली. ती आपली माता आहे, जननी. तिच्या बरोबर समागम नाही, शक्य नाही.
हे ऐकून कृष्णागराने तिची कान उघडणी केली. अगं माते, तू काय बोलतेस हे? तू माझी आई आहे. आई बरोबर समागम. आणि तो तिथून निघून गेला. त्यावेळी हे आपले सावत्र पुत्र आहेत हे असं ती घाबरली. आणि तिच्या मनात विचार आला, जर ही गोष्ट तिने राणी राजाला सांगितली तर राजाला काय वाटेल. या विचाराने ती गडबडून गेली की आता काय करायचं, आपल्या हातून हे काय घडलं, आपण कसं काय त्याच्यापाशी हा विचार व्यक्त केला. आणि ही घटना ज्या वेळेस समजेल त्यावेळेस राजा आपल्यावर काय करेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून तिने आपल्या दासींना बोलवून घेतलं. दासींना विचारलं की आता मी काय करू, यांनी तर समागमात नकार दिलेला आहे. आणि तिचा निषेध करून कृष्णाकर निघून गेलेला होता. भविष्यातील प्रसंग तिच्या समोर आला की राजा समोर जर हे कटू सत्य आलं तर आपण काय करायचं. म्हणून तिने ठरवलं आता आपण जीव द्यायचा. त्याने एका विश्वासू दासीला बोलवलं, घडलेला प्रसंग सांगितला. तेव्हा दासीने सांगितलं, अहो महाराणी, तुम्ही कसे आत्महत्या करताय आणि आत्मघात करताय, असं काही तुम्ही करू नका, मी सांगते तसं करा. महाराज आले की तुम्ही उठू नका, रुसून झोपून जा, हुंदके देत राहा. मग राजा तुम्हाला विचारेल, तू रडतेस का, काय झालं ते सांग. तेव्हा तुमचे लाडके पुत्र इथे राहतील किंवा मी तरी राहील, अशी अट तुम्ही त्यांना. ते म्हणतील का बरं. तेव्हा मी त्यांच्या वासनेला बळी पडले नाहीये, मी त्यांना दूर ढकलून दूर गेले आणि ते मला देत नाहीयेत, म्हणून त्यांनी आपलं तोंड काळं केलं आणि निघून गेले. मला आता इथे तरी राहतील किंवा मी तरी राहीन असं सांगा, नाहीतर मला जिवंत राहायचं नाही असं तुम्ही राजाला सांगा. हे दासीचे शब्द ऐकून राणीला बरं वाटलं. आणि मग ज्यावेळेस महाराज आले आणि महालात गेले तेव्हा घडलेल्या ठरलेल्या घटनेप्रमाणे सगळं वृत्तांत होत गेला. राजाला असं वाटलं आपल्या पुत्राने आपल्या पत्नीशी समागम करावा. संताप झाला राजाचा प्रचंड प्रमाणात. आणि तिने राजा आल्यावर कोणत्याही प्रकारे ज्याला आपण म्हणतो राजशृंगार अंगावरचा फेकून दिला आणि खऱ्या अर्थाने राजाला सगळं सांगितलं. ते ऐकून तो संतापला, त्याच्या डोळ्यात अंगार फुलला. त्याने सेवकाला सांगितलं, आज्ञा फिरवली आणि थोड्या वेळाने संताप कमी झाल्यावर राजेसाहेब ही शिक्षा भयंकर रद्द करतील अशा आशेने ते काही वेळाने पुन्हा त्याच्याकडे गेले. कृष्णनगराचं काय करायचं असं विचारलं. त्यावेळेस दिरंगाई बद्दल त्यांनी त्याची खरडपट्टी काढली आणि सांगितलं, याचे हात पाय तोडा, भर चौकात या शिक्षेची अंमलबजावणी करा. राजाचा नाही, राजाने केलेल्या आदेशामुळे नोकरांचा सुद्धा नाईलाज झाला. त्याने कृष्णगाराला पकडलं, चौरंगावर बांधलं आणि भर चौकात आणून त्याचे हात पाय तोडून टाकले. त्याला मरणप्राय वेदना झाल्या. तरफडत तरफडत तो तिथे बेशुद्ध पडला. लोकांनाही हे बघत नव्हतं. राजाच्या आदेशापुढे कुणाचं चालत नव्हतं. प्रचंड अनिवार्य दुःख झालं. हळहळ व्यक्त केली. राजाला ते रागवू लागले. ही सगळी घटना घडत होती त्याच्यातच त्याचे 2 हात आणि 2 पाय तोडून टाकले. नगरात चौकात त्यांना ठेवून दिलं. हेच दृश्य मच्छिंद्रनाथाने आणि गोरक्षनाथाने पाहिलं. आणि विकलांग झालेल्या या कृष्णगराला पाहून त्यांचं हृदय खरोखर हेलावून गेलं. त्याने आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना कोणीही समाधानकारक खुलासा केला नाही. पण चौकशी केली असली तरी आमचे गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांना अंतर्ज्ञानाने समजलेलं होतं की हे राजपुत्र
हे आज ज्या अवस्थेत आहेत हे राजपुत्र नसून फार मोठे अवतारी आहे. गोरक्ष मच्छिंद्राला म्हणाले, आपण यांना राजाकडून मागून घेऊ, यांना पंथ दीक्षा देऊन यांचे चौरंगीचे चौरंगी नाथ करू. हे सर्व सामर्थ्यवान झालं. यांच्याच हस्ते अविचारी बाप व कारस्थानी सावत्राई यांना धडा शिकवू. मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथांचा सल्ला पटला आणि मग ते दोघ जण राजवाड्यात गेले. शशांकराने त्यांचा योग्य सन्मान केला. त्याला कारण विचारलं तेव्हा मच्छिंद्र म्हणाले, राजा, आज आम्ही तुझ्या नगरात आलो आहे ते एक भिक्षा मागण्यासाठी आलोय. आम्हाला तुझी भिक्षा हवी आहे. राजा, आज तुझ्या नगरात आम्ही एका युवकाला शिक्षा झालेली पाहिली. तो तुझा अपराधी आहे आणि आम्हाला तो दे. त्यावर ते म्हणाले, पण तुम्हाला त्याचा काय उपयोग? ज्याचे हातपाय तुटलेले आहेत अशाला तुम्ही काय करणार आहात? तेवढं मला सांगा. ते रोखठोक बोलणं ऐकून पुढे नाथजी म्हणाले, त्याची चिंता तू करू नकोस. त्याचं काय करायचं ते आमचं आम्ही पाहू. तू त्यांना आमच्या स्वाधीन करणार आहेस की नाही तेवढंच सांग. नाथांचा सवाल रोखठोक असतो. 2 अधिक 2 4 बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. राजाला सडेतोडपणे दिलेलं हे उत्तर. राजाने तात्काळ होकार दिला. कारण हात पाय गमावलेला माणूस त्यांना काय करायचं, जा जातायचं घेऊन जा. कारण मच्छिंद्रनाथांची गोरक्षनाथांची शक्ती त्यांना माहित नव्हती ना. पण त्या दोघांचाही प्रचंड राग आला होता गोरक्षनाथांना आणि मच्छिंद्रनाथांना. त्यानंतर त्या दोघांनी त्याला घेतलं. रक्ताने माखलेल्या चौरंगाचं उचललं. तेथे चौरंगीचं कृष्णकाराचं नाथांनी ठेवलेलं नाव हातपाय तळून काढले. त्याच्या जखमा बांधल्या. थोडस खाऊ पिऊ घातलं. हातपाय तळून काढले म्हणजे कसं, त्याच्या जखमा झालेल्या होत्या. त्याला आयुर्वेदिक पालापाचोळा लावून, म्हणून तो शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. तो नाथपोथीतला रूपकात्मक शब्द आहे. प्रत्येक वेळेस लौकिक पातळीवर जाऊन सगळे शब्द नाथपोथीमध्ये नाहीये. त्यामुळे त्याच्याकडे रूपक समजून घेणं हा फार महत्वाचा भाग आहे. आणि त्या चौरंगी नाथांना एका ठिकाणी नेलं, बद्रिकाश्रमात नेलं, एका शिवालयात ठेवलं. एक छान गुहा त्यांनी शोधून काढली आणि त्यांच्यातच एका मोठ्या शिळेत त्यांना ठेवलं आणि त्यांना सांगितलं की इथे बसून तुम्हाला मी एका शिळेकडे निर्देश करून म्हणाले, आता तुम्हाला या शिळेकडे पाहत 12 वर्ष तपश्चर्या करायची. हात पाय गेलेले आमचे चौरंगी त्यांना त्याच्यातून बरं केलं आणि तपस्येसाठी बसले. नाथांचा अनुग्रह घ्यायचा असेल, नाथांच्या मर्जीत राहायचं असेल, त्यांची साधना करायची असेल तर तपस्या करण्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक नाथाने 12 वर्ष तपश्चर्या केली आहे, ते मानवाला तर साधना करावीच लागते. आमच्या मच्छिंद्रनाथाने आणि गोरक्षनाथाने त्यांच्या जीवनाचा चौरंगीचा उद्धार करण्याचं फार मोठं दृश्यभान उचललं. गोरक्षनाथाने सांगितलं की या गुहेत तुला बसत आहे. आम्ही तुला मंत्रोपदेश दिला, कान फुंकून गुरुमंत्र दिला, उपदेश दिला आणि सांगितलं फक्त या शिळेवर लक्ष ठेवायचं. शिळा म्हणजे डोक्यावर होती. वरती पाहायचं नाही, खालती पाहायचं नाही. फळे खायची, मंत्राचा जप करायचा, स्वतःच्या प्राणाचं रक्षण करायचं. आम्ही तीर्थयात्रा करून येतो. त्या गुहेच्या तोंडाशी एक प्रचंड दगड बसवलेला आहे. तिथे आम्ही चामुंड देवतेला तुझं रक्षण करण्यासाठी बसवलेलं आहे. ही मधुर फळं ठेवली, ती फळं खात जा आणि गुरुमंत्राचा जप करत राहा. बघा, ज्याला 2 हात नाही, ज्याला 2 पाय नाही, तो कशी फळं खाणार होता. मान वरती केली तर शिळा खालती पडेल. मान खाण्यासाठी तोंड खाली पडलं तरी शिळा पडेल. हाताने खाता येत नाही, पायाने चालता येत नाही. पण गोरक्षनाथांवरची प्रचंड निष्ठा, प्रचंड विश्वास
चौरंगी गुरुमंत्र घेऊन 12 वर्ष तपश्चर्येला बसले. नाथांच्या आज्ञेनुसार चामुंडा माता 12 वर्ष त्यांचं रक्षण करत होती. चौरंगीचं त्या फळांकडे लक्षच नसायचं. खाण्याच्या नादात कुठलाही अनर्थ घडू नये म्हणून उपाशी पोटी त्यांनी तपश्चर्या केली. कालांतराने म्हणजे 1 नाही 2 नाही 12 वर्ष. ज्याप्रमाणे एका माणिक नावाच्या शेतकऱ्याची अडबंगी नाच होताना 12 वर्ष हाडामासाचा सापळा झाला होता ना, तसाच सापळा या चौरंगींचा झाला. पण गोरक्षनाथाने सांगितलेला शब्द पाळायचा. गुरु आदेश प्रमाण. आणि त्याप्रमाणे शरीर काष्ठवत झालं होतं, त्याच्यावर वाळूळ झालं होतं, पण तरी चौरंगींनी आपली तपश्चर्या सोडली नाही. गुरुमंत्राचा जप अखंड करत राहिले. तसाच गुरुमंत्राचा जप आपण पण ह्या चातुर्मासात करूया. ओम द्राम दत्तात्रयाय नमः. गोरक्षगार किमया ग्रंथात हा फार मोठा नाथपंथी मंत्र आहे. तेव्हा जे हे श्रवण करतील त्यांनी ओम द्राम दत्तात्रयाय नमः हा गोरक्षनाथांच्या महान मंत्राचा जप करा. आणि चौरंगीनाथ जसा गोरक्षनाथांच्या कृपेत पास पडला तसं तुम्ही आम्ही होऊया. जय गुरुमाऊली. धन्यवाद. धन्यवाद.